ठाणे महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना नगरसेवकांमध्ये संघर्ष निर्माण झालाय। सलग तिसऱ्या महासभेमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये वाद पाहायला मिळाला। महासभेमध्ये शिवसेनेनं 5 मिनिटांमध्ये 232 प्रकरणं मंजूर केल्याच्या मुद्द्यावरती भाजपनं आक्षेप घेतला। त्यावेळी शिवसेना नेत्या आणि नगरसेवक मीनाक्षी शिंदेंनी भाजपचा उल्लेख कपटी असा केला। सोबतच भाजपनं विरोधी पक्षात जाऊन बसावं असंही मीनाक्षी शिंदेंनी म्हटलंय। तर या महासभेमध्ये भाजपनं नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन देखील केलं। त्यानंतर त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे आणि मनोज शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी त्यांच्या तक्रारीतून केली आहे। सत्तेत एकत्र बसल्यानंतर गट मीटिंगमध्ये ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्यानंतर सभागृहामध्ये येऊन आपण ते अंमलात आणतो, पण अशा प्रकारे गेली 4 महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे। आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं। ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आत्तापर्यंत कळलेली नाही। कुठल्याही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे गोंधळ घालून विषय पत्रिका मंजूर करून अचानकपणे राष्ट्रगीताचा उल्लेख हे चालू करायचं, राष्ट्रगीत चालू करायचं आणि त्या माध्यमातून सर विषय पत्रिका संपली, महासभा संपली असं जाहीर करायचं आणि ठाणेकर जनतेच्या सभागृहामध्ये ठाणेकरांचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मित्रपक्ष असू देत किंवा आणखीन कोणी असू देत त्यांनी ती भूमिका रास्तपणे मांडणं गरजेचं असतं, एवढंच आमचं म्हणणं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।